ऐका ना, गंमत काय झाली की दरवर्षी मी गणपती बनवायचं वर्कशॉप घेते, पण यावर्षी अशी मजा झाली की हे सगळा पसारा, कारण आमच्या घराचं शिफ्टिंग होत आहे, अजून फर्निचरचं काम व्हायचंय, ह्या सगळ्या गडबडीमध्ये वर्कशॉप घेणं तर काही मला शक्य नाहीये. पण जे माझ्या वर्कशॉपची आतुरतेने वाट बघत असतात ती लोक आणि ज्यांनी मित्रकला या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, ही लोक देखील या सगळ्यांसाठी मी स्पेशली घेऊन आलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने गणेश मूर्ती घरी कशी बनवायची. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगतेच आहे. ते पटापट साहित्य अगदी घरात मिळणार आहे, ते गोळा करा आणि गणपती बनवायचा श्री गणेशा करून टाकूया. तर गणपती बनवायला लागणारं मटेरियल काय काय आहे ते आपण बघून घेऊया. एक काटा चमचा, साधा चमचा, जरा खोलगट असेल तेवढा चांगला. ब्रश हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. टूथपिक वर डिझाईन करायला. वाटी, ज्याला असा शार्प काठ आहे अशी वाटी. थोडंसं पाणी आणि माती. आता मातीला ऑप्शन आहे, मी टेरेकोटा माती घेतली आहे, पण तुम्ही शाडूची माती घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला असंच म्हणून बनवून बघायचं असेल तर तुम्ही अशी घट्ट भिजवलेली कणिक देखील घेऊ शकता. सगळ्यात आधी आपल्याला बेस बनवायचा आहे, तर वर्तुळाकार आकार बनवायचा आणि तो एक्झॅक्ट असा गोल येण्यासाठी आपण वाटीने असा कट करायचा आहे. म्हणून मी मगाशी थोडी 4 पेजवाली तुम्हाला वाटी सांगितली होती. तर हा कट करायचा आहे असा आकार, आणि मग हाताने तुम्ही तो स्मूथ करून घेऊ शकता. पायासाठी अशी जाड बळी बनवायची मातीची आणि ती त्या बेसवर अशा यू शेप मध्ये ठेवायची, आणि पुढच्या बाजूला बघा आपल्याला जिथे पावलं दाखवायचे तिथे काय करायचं, जे टोक आलं ना तिथे असं छान असा चिमटा काढायचा त्या पातीला, म्हणजे आपोआपच पावलांसारखा आकार बनतो. आणि मग पायावरचं सोवळं आपल्याला जे दाखवायचंय त्याच्यासाठी छोटे छोटे असे वळ्या करून घेऊन या अशा प्लेन अशा त्या पायांच्या इथे बसवायच्या, म्हणजे आपोआपच त्याला आकार येतो. अजून एक आयडिया आहे, मी जो मग अशी काटा चमचा सांगितला होता, त्या काट्या चमच्याने असं तुम्ही त्याच्यावर डिझाईन छान करू शकता. तुम्ही जर शाडूची माती वापरणार असाल ना तर ती थोडी स्मूथ आणि मऊ असते, तर त्याच्यावर हे असं नक्षीकाम खूप छान होतं. मी आता ही रेडीमेड जी माती मिळते ती टेरेकोटाची माती ती घेतली. ही देखील तुम्हाला वापरायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतेय, तिथे जाऊन ही माती देखील तुम्ही विकत घेऊ शकता. तर त्याच्यावर आता हा पोटाचा भाग दाखवण्यासाठी गोळा ठेवला आणि मागच्या बाजूने पाण्याचा हात घ्यायचा, म्हणून आपण पाणी घेतलंय. सो हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि मागच्या बाजूने असं स्मूथ करून घ्यायचा. जेव्हा आपण एखादी 3D गोष्ट बनवतो, म्हणजे आता हा गणपती आहे तर आपण चित्र काढत नाही, 3D बनवतोय, तर त्यावेळी तो सगळ्या बाजूनी कसं दिसेल हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता वरच्या बाजूला सिलेंडर शेप मध्ये मातीचा गोळा ठेवून मध्ये त्याला अशी टूथपिकने मी थोडी रेष काढली आणि सगळ्या बाजूनी परत एकदा हाताला पाणी लावून पूर्ण असं फिरवून घेतेय, म्हणजे छान स्मूथ होतात गोष्टी. तुम्हाला जर मित्रकलावरचे व्हिडिओ आवडत असतील ना तर आता तुम्ही मित्रकलाला आर्थिक सहाय्य करू शकता. कसं? खाली तुम्हाला थँक्सचं बटन दिसतंय का, तिथून सुपर थँक्सनी तुम्ही मित्रकलाला नक्की पैसे पाठवू शकता. बरं, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता, ते अगदी फुकट आहे. त्याचप्रमाणे मित्रकलाचं दुसरं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे पूर्वा सूरज. पूर्वा सूरज या चॅनलवर मी आणि माझा नवरा सूरज आम्ही दोघं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो आणि या फिरण्यातनं वेगवेगळी मंदिरं, जागा, तिथल्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे ह्या चॅनल म्हणजे हा व्हिडिओ बघून झाला की शेवटी एंड क्रेडिट्स मध्ये मी त्या चॅनलची देखील लिंक देते, त्यामुळे लगेच जा आणि पूर्वा सूरज या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला आता गणपतीचा हात बनवूया. त्याच्यासाठी मातीची वळी करून अशी एल शेप मध्ये ठेवायची आणि हात जो वर आशीर्वादाचा हात वर आला त्याला असा चपटा करायचा मातीचा भाग. अगदी सेम याच प्रकाराने ज्या हातामध्ये मोदक असतो तो हात आपल्याला बनवायचा आहे. तो असा एल शेप मध्ये, फक्त तो आशीर्वादाच्या हातासारखा वर नाही आणायचा, तर त्याचे असे वाटीसारखा आकार देऊन खाली ठेवायचा. आणि आता वरच्या बाजूला मातीचा गोळा लावलाय. या गोळ्याला पुढच्या बाजूने असे आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावर छान प्रकारे आपल्याला सोंड चिकटवता येईल. त्याच्यासाठी आपण आधी हा छान असा जो छातीचा भाग आहे तिथे असं थोडं ती माती मर्ज करून घेऊया. नाहीतर काय होतं, बरेच वेळेला हा मातीचा गोळा असाच ठेवला आणि तो त्याला छान असा मर्ज नाही केलं तर तो पडण्याची शक्यता असते. त्याला तो स्मूथनेस येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे चमचा देखील वापरू शकता. आता आपण सोंड लावायचे, तर सोंड लावण्यासाठी सोंडेचा जो वरचा भाग आहे तो असा चपटा करून त्याला लावायचा.
हा लावण्याच्या आधी तिथे मातीचा हात घ्यायला विसरायचा नाही, सॉरी पाण्याचा हात घ्यायला विसरायचा नाही, मातीचा चुकून म्हटलं. तर पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे ही सोंड लावायची. या सोंडेला तुम्ही कसाही आकार देऊ शकता. आपण इथे आता हा उलटा जे सारखा आकार देतोय. आणि मग बरेच वेळेला माती ना काम करताना ड्राय होते, त्यामुळे त्याला अशा भेगा जाऊ शकतात. अशा वेळेला ते पाणी लावायचं, म्हणजे जसं आपण चेहऱ्याला मॉइश्चर लावतो की नाही, तसं मॉइश्चरायझर लावतो ना, सेम तसंच मूर्तीला नेहमी असं पाणी लावल्यामुळे मूर्ती अशी छान चकचकीत दिसते. तर अशी, आणि त्याला प्रॉपर आपण आता डोळ्यांसाठी इथे अशी ही खोबणी तयार करायची, दोन्ही बोटं अशी दाबून, तिथे आपोआपच मग तो गणपतीचा चेहऱ्याचा आकार तयार होतो. आता आपल्याला बनवायचे कान. या कानासाठी सगळ्यात आधी हातावर असा छान लाडू बनवून घ्या आणि मग तो एका बाजूला असा चपटा करत जायचा आहे. बघा, हा दाखवते बरोबर, असा एका बाजूला चपटा करत जायचा, दुसऱ्या बाजूला थोडासा जाडच ठेवायचा, म्हणजे आपल्याला चिकटवताना मदत होते, आणि मग मागच्या बाजूने चिकटवायचा. मला ना गणपतीचे कान असे छोटे नाही आवडत, असे मोठे आवडतात, जसे ते सुपासारखे मोठे कान असं ते अगदी छान दिसतं. त्यामुळे असे आपण हे मोठे कान गणपतीला लावला. हा एक कान लावून झाला. याच प्रोसेसने आपण दुसरा कान पण लावणार आहोत गणपती बाप्पाला. तर सेम मगाशी मी जसं म्हटलं तसं हातावर लाडू करून घ्यायचा आणि मग एका बाजूने चपटा, एका बाजूने थोडासा जाड ठेवून मागच्या बाजूने असं लावायचं. लावताना लक्षात ठेवा की पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पाणी लावायचं थोडंसं हाताला, आणि मग ते असं चिकटवून मर्ज, म्हणजे ती माती अशी स्मूथ करत जायची, म्हणजे ती एकात एक मिसळून ती मूर्ती अशी एकमेकाला धरून ठेवते, नाही तर मग मूर्तीचे भाग हळूहळू पडायला लागतात. आता ज्यांना कोणाला मुकुट करायचा आहे, तर मुकुट करायला कठीण जात असेल तर असा सापासारखा आकार बनवायचा आणि मग तो असा हळू गोल 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 करत वर न्यायचा, की छान असा पटकन होणारा गणपतीचा मुकुट बनतो. सोपी आहे ना ही आयडिया एकदम. आणि आता दोन्ही खांद्यांवरनं आपण असं उपरणं टाकलेलं घेऊया. त्याच्यासाठी परत एकदा बळी बनवून त्याला असा थोडा चपटा आकार द्यायचा आणि खांद्याच्या इथनं खाली घ्यायचं. आता मी जे उपरणं केलं ना, ते ऍक्च्युली रुंदीला असं बारीक झालंय, त्याच्याऐवजी तुम्ही थोडं मोठं केलं, त्याच्यावर टूथपिकनी थोडी डिझाईन काढलं तरी देखील चांगलं वाटेल. ते कसं काढायचं मी पुढे दाखवलंय व्हिडिओमध्ये, तिथे तुम्हाला कळेलच. तर हे उपरणं झालं आणि मग सोंडेचं टोक होतं तिथे थोडा सोंडेला टूथपिकने आकार दिला. आता आपल्याला डोळे तयार करायचे, तर अगदी मोहरीच्या दाण्यासारखे मातीचे गोळे तयार करून ते आपल्याला इथे थोडंसं त्याला पाणी लावून चिकटवायचंय. एक डोळा आपण चिकटवलाय, दुसरा चिकटतच नाहीये, बहुतेक माती ड्राय झालीये जास्त. माती ड्राय झाली तर काही नाही, थोडं पाणी घ्यायचं, परत एकदा थोडंसं म्हणजे वळायची, हातावर घेऊन मळायची आणि त्याचा गोळा तयार करून लावायचा. तर चला फायनली लागला, अरे त्याच्यावर थोडा आकार आलाय, जरा त्याला स्मूथ करते. आणि सोंडेच्या इथे अशा आडव्या रेषा काढतेय मी, सो त्यामुळे असं आपोआप त्याच्यावर डिझाईन येईल. ह्याला मी रंगवणार नाहीये, फक्त आपण आता ही गणेश मूर्ती बनवणार आहोत, त्यामुळे थोडंसं त्याला सेल्फ डिझाईन ज्याला म्हटलं जातं, की थोडंसं आपण त्याच्यावर टेक्स्चर करून थोडं डिझाईन केलं तर ते छान दिसतं. आता मोदकाचा आकार करण्यासाठी आधी असा छान गोल बनवून घ्यायचा, वरच्या बाजूला असा दोन्हीकडनं चिमटा काढून त्याला टोक येतं, आणि मग टूथपिकने तुम्ही त्याला अशा रेषा काढल्या की मोदक तयार. खायचा मोदक नाही हा. तर हा मूर्तीच्या इथला हा असा ठेवायचा मोदक तयार. गणपतीला आरामासाठी दोन्ही बाजूला जरा लोड देऊया. आपलं लोड घेतो ना तो त्याच्यावर, त्यामुळे आपण त्याला आरामासाठी लोड देऊया. तर हा एक लोड तयार झाला. असाच दुसरा लोड तयार करायचा, अगदी सोपं आहे, की मातीची म्हणजे असं वळी तयार करायची आणि दोन्ही बाजूला रेषा काढल्या की लोड तयार होतो. तर असा गणपती बाप्पा आपला मस्तपैकी तयार झालाय ना. थोडं आता त्याच्यावर आपण डेकोरेशन करू. मग अशी मी तुम्हाला म्हटलं ना, अगदी सोप्या प्रकारे टूथपिकने डिझाईन करू शकता तुम्ही. तर असं छान त्याच्यावर मी आता डॉट करतेय, त्याऐवजी तुम्ही 3-3चा सेट करून सुद्धा डॉट देऊ शकतात, म्हणजे अशी जर वाटेल केल्यासारखी. अशा खूप आयडिया आहेत. एकदा तुम्ही करायला बसलात ना, मातीत हात घातलेत की इट सेल्फ इज अ आर्ट थेरपी. तर आपोआप तुम्हाला काही काही कल्पना सुचायला लागतात. अरे उंदीर मामा राहिला होता ना, तर उंदीर मामा तयार करण्यासाठी त्याला असे 2 कान घेतले, टूथपिकने डोळे काढले, तोंडाच्या इथे थोड्या लाईन्स काढल्या, आणि आता आपण त्याला हात आणि पाय लावूयात, कारण गणपती बाप्पा आहे तर उंदीर मामा पाहिजेच. तर हातपाय लावण्यासाठी मातीचेच असे छोटे, म्हणजे अगदी 2 बोटांवर होतं असं सापासारखा थोडा छोटा आकार करून घ्यायचा, आणि मग तो लावायचा. सेम त्याच प्रकारे शेपटी करून घ्यायची. आधी आपण शेपटी लावूया इथे. आणि मग हात आणि पाय देखील या उंदीर मामाला लावूया.
जसा गणपती करायला एकदम सोपा आहे तसाच उंदीर मामा देखील करायला एकदम सोपा आहे. एकदम पटकन तुम्ही करू शकता आणि पूर्ण असा तुमचा गणपती कम्प्लीट लुक येईल. तर असा हा मस्त घरच्या घरी गणेश मूर्ती सगळ्या वयोगटासाठी आपण केलेली आहे. कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आवडली तर नक्की शेअर करा. कशी वाटली ही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही गणेश मूर्ती. म्हणजे अगदी बाळगोपाळांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळा हा गणपती नक्की बनवू शकतील. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. असंच सोप्या पद्धतीने तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी शिकायला मिळतील. म्हणजे बघा आता नवरात्र येत आहे तर सोप्या पद्धतीने तुम्हाला रांगोळ्या काढायच्या आहेत का, दिवाळीत सोप्या पद्धतीने तुम्हाला आकाश कंदील बनवायचा आहे का, किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्यात मित्रकला चॅनल कडून त्या गोष्टी कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि असंच भरभरून प्रेम करा. मित्रकलावर तर तुम्ही प्रेम करताच आहात, त्याप्रमाणे पूर्व सूरज या चॅनलवर देखील प्रेम करा. आणि हा गणपतीच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोरया.